खूप चांगल्या योजना आलेल्या आहेत महिलांसाठी. बसमध्ये, एस टीमध्ये त्यांना सवलत भेटते आणि परत आता ही लाडकी बहीण योजना आली, ती पण महिलांसाठी लाभदायक आहे. यायला पाहिजे, फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. शेतीचे म्हणजे पीक विमा सरकारनं मंजूर झाला. परत शेतकऱ्यांसाठी त्यांनी केंद्र सरकारने राज्य सरकारने जी योजना राबवलेली आहे, 6,000 रुपये दर महिन्याला 2,000 रुपये मिळतात. त्याच्यामध्ये आमच्या शेतीचे बरेच काम होते. त्याच्यामध्ये आमचं खत आणि परत शेतीला जे लागल त्या पैशासाठी आम्हाला त्या पैशाचा फार उपयोग होतो. शेतीसाठी गोठे सरकारने मंजूर केले आहे, ते गोठे आम्हाला मिळाले आहेत. तसंच विहिरीसाठी जे अनुदान आता वाढवण्यात आलेलं आहे. पहिले 2-2.5 लाखच रुपये भेटायचे, आता ते 4 लाखापर्यंत ते अनुदान सरकारने राज्य आपल्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे. चांगलं आहे, सरकारचं काम चांगली योजना आणतोय, सरकार देतोय. कुठेही गेले तरी हा तिकीट भेटतं महिलांना. आता कितीही दूर जाऊ, त्यांच्या मनातली जी इच्छा असेल, कुठं जायचं असेल, त्यांना यायचं असेल फिरायला, म्हणजे ते जाऊ शकताय. आता सरकारने योजना चांगली केली बायांसाठी. भाजपचं देवेंद्र फडणवीसच, कारण ते स्वच्छ चरित्राचे माणूस आहे. काम त्यांची जी करण्याची पद्धत आहे ती एकदम चांगली. फडणवीसांचं तर एकदम मस्त, चाणक्य आहे ते, एकदम मस्त काम करतात. आमच्या मनात तर फडणवीस तर झाले तर चांगलेच आहे.